पराक्रम आहे महाराज. अहो दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर महाराज माणूस जरा चोपून चलते माऊली, पण आमच्या मारुतीरायांनी त्या गावच्या मालकाची दाढी जाळून टाकली महाराज. हनुमंत महाबली आणि दाढी रावणाची. दाढी जळून टाकली महाराज. एवढी आमच्या हनुमंतरायामध्ये शक्ती प्रभू रामाची. म्हणून भक्ती करण्याकरता आपण सगळ्यांना भगवंतानी देह दिलाय महाराज. भक्ती जर नाही केली, ईश्वर भक्ती करणं हे माणसाचा आद्य आणि पवित्र कर्तव्य असून त्याच्याकरता माणसाचा जन्म आहे महाराज. महाराज का? अरे प्रत्येक निर्माण करत्याची काही ना काहीतरी अपेक्षा असते. अरे भगवंतानी जीव दान दिलाय महाराज, म्हणून त्या देहाची काहीतरी किंमत करा. अरे फुकट दिले म्हणून त्याचा योग्य वापर करा महाराज. फुकट दिले म्हणून त्याची किंमत नाही असं करू नका. मनुष्य जन्म अनमोल रे, मीठी में तारोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मीठी में तारोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, 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 कभी नहीं. कहाँ से कहाँ माल दे अल्लाह ने तुझ दिया, कहाँ से कहाँ माल दे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. 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 देवानी फार सुंदर बनवलंय मायबाप. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. अरे या जगात एखाद्याचा पैसा गेला ना महाराज, तो पुन्हा मिळवता येईल. एखाद्याचा मित्र त्याच्यापासून दूर गेला ना, तो पुन्हा कमवता येईल, मिळवता येईल. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, एखाद्याची पत्नी त्याच्यापासून जर विभक्त झाली तर ती पुन्हा मिळवता येईल, पण हा माणसाचा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही महाराज. म्हणून याची किंमत करा. अरे भगवंतानी फार आपल्याला तुकोबाराय सांगतात, बरी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. अरे आपली भगवंताची कृपा होती म्हणून हा देह मिळालाय महाराज. बहुता
झाला सुकृती नरदेह लादला आपलंही पुण्य काहीतरी होतं. आपलं पुण्य होतं म्हणून देह मिळालाय महाराज, म्हणून याची किंमत करा. अरे ज्यांनी दिलाय किमान त्याचं तरी नाव घ्या. त्याच्या करता हा देह आहे महाराज. अरे निर्मिती करता, प्रत्येक निर्माण करता त्या निर्मितीपासून काही ना काहीतरी अपेक्षा असती. तसं या मानवी देहापासून भगवंताची एवढीच अपेक्षा होती, किमान हातही माझं नाव घे. पण महाराज अरे आपलंही अग्रीमेंट झालंय देवासोबत. आईच्या उदरात असताना गर्भवासाचं दुःख सहन होत नव्हतं ना, त्यावेळेला आपण अग्रीमेंट केलं देवा अरे या गर्भवासाच्या बाहेर एकदा काढ रे. एक वेळ केला. पण काय कर एक वेळा काढ. आणि त्या ठिकाणी महाराज देवानी ते ऐकलं. महाराज लहान बाळ होतं म्हणून ऐकलं, पण बाहेर ज्या वेळेला आला ना आणि ही गुलाबी हवा जेव्हा त्याला लागली ना महाराज, त्याला कळलं अरे इथं लय लबाड लोक राहतात. त्याने वारं पाहिलं महाराज. अरे आजच्या रात्रीत काय, आज एका पक्षात तर उद्या एका पक्षात जाणार आहे. त्यांनीच लोक पाहिले महाराज. त्याला वाटलं अरे इथं सगळं चालतंय. त्यांनी सांगितलं देवा मी कधी म्हटलो, मी म्हणलोच नाही. देवाला वाटलं अरे पहिला गुण आहे, ठीक आहे माफ कर. मला सांगायचंय सज्जन हो, आपण भक्ती करता भगवंतानी देह दिलाय महाराज. कमलमुख राम भजन को दिया. देवानी कशाला दिलं महाराज हे कमलमुख? राम भजन करण्याकरता दिलं महाराज. पण त्याच्याकरता आम्ही नाही वापरलं हो. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. केव्हा खूबसूरत अल्लाने तुझं बनवाई. किती सुंदर बनवलंय सज्जन हो देवाने. अरे इथं एकासारखा एक माणूस नाहीये महाराज. आणि जर सगळे माणसं सारखे असती तर लय घोटाळे झाले असते. एकासारखा एक माणूस नाहीये सज्जन हो. मग ज्याची रचना इतकी सुंदर आहे माऊली महाराज, जिसकी रचना है उतनी सुंदर हो कितना सुंदर होगा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा महाराज. आणि एवढा सुंदर असणारा परमात्मा त्यांनी आपल्याला देह दिलाय महाराज त्याची भक्ती करण्याकरता. पण आम्ही काय केलं महाराज? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. क्या खूबसूरत अल्लाने तुझं बनवाई. किती सुंदर बनवलंय सज्जन हो. हात दिले, पाय दिले, सगळं दिलं महाराज. इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले. अरे एखाद्याला हात नसणाऱ्याला हाताची किंमत विचारा महाराज काय आहे. याची किंमत करू शकत नाही सज्जन हो आपण. त्यांनी फुकट दिलाय महाराज. पण खाया पिया सुखसे क्या खूबसूरत अल्लाने तुझं बनवाई. राम नाम देखो यारो चुप खाली गमाई. मेरा मेरा सब ये मेरा जन्म भर मिलाया. लख 84 मैंने यही फल पाया. कोण किसी का साथी यारो, कोण किसी का सगा. रे या जीवनात कोणी कोणाचा सोबत नाहीये महाराज. हो नाही रे, हो नाही हो नाही रे, नाही रे, नाही
जोपर्यंत आपल्यापाशी सगळं काय आहे ना तोपर्यंतच हे जग आहे आपल्यासाठी महाराज. कोणी आपल्याला धावून येणार नाही. मी नेहमी सांगत असतो माऊली महाराज, सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा. म्हणून पैसा कमवा तुम्ही घामाचा, अरे हा देव आहे प्रभू रामाचा, त्याच्या करता जगा. सब पैसों के भाई अपना साथी कोई नहीं, जब तक अपने पल्लव में पैसा है तब तक लोग सलाम करे. त्यावेळेला म्हणतात या सेठजी, या सेठजी, या ओम महाराज या. आमच्या सारख्याला तर लय भेटतात ओम महाराज. महाराज की जय हो और चाय पाणी की सोय हो. हे जग महाराज स्वार्थी आहे. म्हणून कोण किसी का साथी यारो, कोण किसी का सगा, अंतकाल की सुधरकना नाही तो पावेगा तू दगा. म्हणून काय कर महाराज, कोणी म्हणेल पैसा असल्यानंतर तुमच्याकडे सगळे येतील महाराज, या आपण चहा पाणी घेऊ माऊली, ज्यूस घेऊ, जरा उन्हाळ्याचा दिवस आहे. असे सगळेजण म्हणतील. लईच दोस्ती असेल ना म्हणतील थोडं, आता ते विचारू नाही इथं महाराज, 90 बिंटी घेऊ असे म्हणणारे सुद्धा आपलेच मित्र असतात महाराज. पण मी सांगतो तुम्हाला सज्जन हो, कधीच घेऊ नका आयुष्यात 90, आयुष्याची होईल 20. आणि मग वाजल यमाची घंटी. म्हणून राम धरा कंठी, ज्या परमात्म्याने आमच्या हनुमंतरायांनी जो राम धरला महाराज, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. कंठा जर तुम्ही राम धारण केला ना महाराज, अहो रामाच्या पुढे काम काय, काहीच करू शकत नाही, काही करू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण महाराज. कामाला जिंकायचं महाराज, काम क्रोध. तुकोबारांनी काय केलं, काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. कामावरती विजय फक्त रामचिंतनाने मिळू शकतो महाराज. म्हणून प्रभूचं चिंतन करा आणि काळालाही ताब्यात त्यालाच घेता येतं महाराज. भगवान म्हणतायत, तुकोबारे सांगतायत महाराज, की ज्याचे गरजता पळाले कधी काळ पाया पडे. अरे तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं नाव घेतलं, एवढी ताकद आली महाराज. तुकाराम नुसतं नाव घेतलं तरी यम कापत होता महाराज. म्हणून त्या यमाला जर तुम्हाला जर थांबवायचं असेल तर तुम्ही काय करा, तुका म्हणे काळा हना तोंडावरी आणि पण भाता बरा हरी रामबाणे. तुमच्या भात्यामध्ये राम नामाचे बाण असतील तर तुम्ही काळाशी संघर्ष करू शकता. कारण काळ कोणाला सोडत नसतो महाराज. कधी घरी काळ वाट याची पायी अजून किती आहे अवकाश, प्रत्येकाला काळ घेण्याकरता येतो महाराज. म्हणून मला सांगायचे सज्जन हो, या ठिकाणी तरुण मंडळांनी आपल्याला आयोजन केलंय, वेळही झाली, त्यांची विनंती आलेली आहे महाराज. आमच्या ओम महाराजाला दुसऱ्या कीर्तनाला जायचंय, आमच्याकडून थोडीशी गलती झालेली असू द्या वेळ येण्याकरता, पण सगळ्या गोष्टी काही होत नसतात महाराज. आपल्या आशीर्वादानं पुन्हा कधी प्रयत्न करू महाराज. ज्या वेळेला संपूर्ण समाजाला गुलामगिरीमध्ये जगायची सवय लागली होती, त्या संपूर्ण समाजाला ताटमानेनं जगायला मिळावं म्हणून माझ्या राजाने आपलं जीवन अग्नीसारखं आणि वशालीसारखं पेटतानी धगधगत ठेवलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काय स्वार्थ होता सज्जन हो? अरे काही स्वार्थ नव्हता, फक्त माझ्या समाजाला ताटमानेनं जगायला मिळावं म्हणून माझ्या राजाने अग्नीसारखं जीवन जाळलं. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो सज्जन हो, छावा चित्रपट आताचा पण पाहिलाय महाराज. अरे माझ्या राजाला धर्म सोडवला म्हणून फार क्रूरतेने मारलं रे, अंगाची कातडी काढली महाराज. नको त्या वेदना दिल्या, परंतु तरुण पिढीला मार्गदर्शक म्हणून माझ्या राजांनी गाव संस्कृती गावच्या जगाला समर्पित करत, आपली धर्मनिष्ठा प्रतिपादन करत, तापलेल्या सवया डोळ्यामध्ये झेलत मृत्यूला आलिंगन देणारा वीर
अभंग नाही म्हणून जे अभंग गावे लागतात ते अभंग ज्या तुकोबारांनी आमच्या हाती दिले त्या तुकोबारांची भूमी आहे. ज्यावेळेला संपूर्ण जगताला ब्रह्मानंदाचा मार्ग मोकळा करून देण्याकरता ज्या ज्ञानोबारायांनी या जगताचं असह्याचं दुःख सहन करून ज्ञानेश्वरी सारखी अशी एक भाकरी निर्माण केली, ती भाकरी खात असताना तुमच्यासारखे आमच्या अनेक साधकांचं पोट भरतं. त्या माऊलींच्या पुण्यभूमीतली माणसं हो आणि हनुमंतरायाचा जन्म उत्सव करतोय सज्जन हो. शिवाजी महाराज आपण आपला स्वाभिमान आहे आणि हे शिवशक्ती तरुण मंडळ आहे महाराज. त्यांनी आपल्याला या ठिकाणी संधी दिली. वेळेअभावी आपण जशा आहे त्या परिस्थितीमध्ये महाराज त्यांची विनंती मान्य करून आपली सेवा आटोपण्याचा प्रयत्न करणार आहोत सज्जन हो. या ठिकाणी आपण आवर्जून आमचे श्रोते आहेत, महिला भगिनी आहेत महाराज, लाडक्या बहिणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित. सरकारने त्याला उपमा दिली, आता मी तरी काय करणार महाराज. लाडक्या बहिणी आहेत, परंतु मला सांगायचं नुसती लाडकी बहीण योजना काढून जमणार नाही महाराज. त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण देखील झालं पाहिजे. सरकारला माझी मायबाप सरकारला विनंती आहे, अरे लाडक्या बहिणीचं नुसती योजना काढून जमणार नाही. अरे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये माझी बहीण, अरे त्या बहिणीचं ऍडमिट करून घेतलं नाही महाराज. 2 लेकरं जन्मले सज्जन हो, पण त्याची माय त्याचं लालन पालन करण्याकरता राहिली नाही. नुसती लाडकी बहीण योजना काढून जमणार नाही. ती बहीण सुरक्षित राहिली पाहिजे, ती जगली पाहिजे, तिचा स्वाभिमान या महाराष्ट्रामध्ये जिवंत राहिला पाहिजे. आम्हाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं महाराज. छत्रपती होण्याकरता नुसतं महाराज टिळा आम्ही लावली, दाढी राखली म्हणजे छत्रपती होत नसतो. छत्रपती होण्याकरता विचारधारा तशी असावी लागते महाराज. म्हणून छत्रपतींचाच एक विनंती आहे महाराज, तरुणांनो व्यसन करून मिळतोय तरी काय, वाईट गोष्टीमध्ये घसरू देऊ नका तुमचा पाय. ज्या वेळेला रात्री अपरात्री एकटी स्त्री दिसेल तेव्हा तिला म्हणता आलं पाहिजे माय, आणि तोच खरा या भूमीचा शिवराय.